स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बदलत्या ऋतूनुसार त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. वातावरणानुसार घाम येणे, त्वचा कोरडी होणे असे बदल झाल्यामुळे त्वचेसंदर्भातील काळजीही बदलत जाते. बदलत्या ऋतूनुसार स्किन केअर टिप्स जाणून घेतल्या तर तुमची त्वचा अधिक चांगली राहील. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपली त्वचा रुक्ष कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत. हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका. हिवाळ्यात ओठ फाटणे, त्वचा फुटणे असे त्रास होतात. अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणी पेट्रोलियम जेली लावायला विसरू नका. हिवाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही, पण असे करू नका, कारण त्वचेसाठी पाणी फारच जास्त गरजेचे असते. हिवाळ्यात त्वचेसाठी गरम पाण्याचा वापर टाळा, त्यामुळे त्वचेचे मॉइश्चर कमी होऊ शकते. ज्यावेळी तुम्हाला तुमची त्वचा कोरडी वाटेल त्यावेळी तुम्ही मॉइश्चरायझर लावा. त्यासाठी तुम्ही काही गोष्टी टाळायलाच हव्यात. त्वचा खराब होण्याचीही काही कारणे आहेत. सर्वसाधारणपणे तुमची त्वचा या काही गोष्टींमुळे खराब होत असते. ही कारणे कोणती ते जाणून घेऊयात. उन्हात सतत वावरणे. काहींना कामाच्या स्वरूपामुळे उन्हात सतत वावरावे लागते. उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडते. हे खरे असले तरी त्यातूनही अधिक गंभीर परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतात. उन्हात वावरल्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात. चेहरा निस्तेज आणि सुकलेला दिसू लागतो. त्यामुळे त्वचा खराब होण्याचे पहिले कारण म्हणजे उन्हात सतत वावरणे. त्यामुळे तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसातच नाही तर सगळ्याच ऋतूंमध्ये तुम्ही उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ घेतला पाहिजे किंवा सनस्क्रीन लावायला हवे. चुकीच्या खाण्याच्या सवयी. चुकीच्या खाण्याच्या सवयींचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. हे अगदी खरे आहे. पेराल तसे उगवते ही म्हण आहे ती तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत अगदी तंतोतंत लागू पडते. चटकदार, चमचमीत, तिखट, तेलकट पदार्थ तुमच्या पोटात गेले तर त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर चटकन दिसून येतात. तुमची त्वचा अधिक तेलकट वाटू लागते आणि तुमच्या त्वचेवर मुरूम यायला सुरुवात होते. शिवाय अशा खाण्यामुळे तुम्हाला पोट साफ न होण्याच्या तक्रारी देखील उद्भवतात. त्याचा परिणाम त्वचेवरच होतो. उदाहरणार्थ काहींना चायनीज भेळ, भजी, वडापाव खायची सवय असते. तुम्ही तुमची त्वचा आरशात नीट निरखून पहा. तुम्हाला तुमच्या त्वचेवर पुळ्या आलेल्या दिसतील. शिवाय सतत तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसू लागते आणि मग अन्य तक्रारी उद्भवतात. झोपेची कमतरता. झोप कमी करण्यामध्ये तुमच्या हातातील मोबाईलचा मोठा वाटा आहे. सतत फोनवर असण्याची सवय तुमच्या झोपेवर परिणाम करत असते. तुमची झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. झोप पूर्ण नसेल तर तुमची पचनक्रिया बिघडते. तुम्हाला विष्ठेला त्रास होऊ शकतो. पोट साफ झाले नाही तर मग तुम्हाला त्वचेच्या तक्रारी उद्भवू लागतात. ताणतणाव. तुमच्या त्वचेसाठी आणखी एक हानिकारक गोष्ट आहे ती म्हणजे सततचा ताण. तुम्ही जर सतत ताणतणावाखाली असाल तर तुमच्या रक्तपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग त्याचा त्रास तुमच्या त्वचेवरही होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेण्यापेक्षा थोडे रिलॅक्स व्हायला शिका. ताण घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रश्न सोडवायला शिका. त्वचा स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत. त्वचा चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला त्याची काळजी घेणे गरजेचे असते. हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच. काही जण दिवसभरातून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढत नाहीत, तर थेट चेहरा फेसवॉशने किंवा क्लिन्झरने धुतात, जी चांगली सवय नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेवर दिवसभरात साचलेली धूळ जात नाही. त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर अधिक होऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धतही माहीत असायला हवी. याशिवाय त्वचेची काळजी घेणारी उत्पादनेही माहीत हवीत. प्रदूषण. वाढते प्रदूषणही तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असते. धूळ, माती, ऊन तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करत असते. प्रदूषणाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर इतका होतो की तुमची त्वचा वयाच्या आधी जास्त वयस्क वाटू लागते.
त्यामुळे प्रदूषणापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.